गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण बघा, मोटर चालू होती. सगळं पाणी मारून घेतले, झाडांना पाणी सोडले. सगळ्या चिमण्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचा. कोंबड्या इतक्या दिवस ओरडत होत्या, आता कोंबड्या सगळ्या बंद झाल्या आणि सगळ्या चिमण्यांचीच वाढायला लागले. इतकी झाडं झाले तीन, त्या झाडांवर सगळ्या चिमण्या. हो का, कुठं पण त्यांची घरटीच आहेत सगळी. कसं काय एकदम मस्त फुलले बघा. अगं त्याच्यावर बसली या. घरात काय चाललंय, बाहेरचं काम वाटले. कपडे धुवायला जायची होती पण म्हणलं चला. कसं चाललंय, काय घातलंय शिजाय, काय जुनं बाबा. नवीन बेत केलाय. आज काय मटकीचं तर देणच नाही. मी तुम्हाला सांगता राहिली मटकीला कोंब आल्यात म्हणून. ठेवली आणि इथं सांडग्यासाठी लसूण सोडायला चालले. कपडे धुवायला जायच्यात, लसूण आणून ठेवला. ह्या पाकळ्या सोडल्या होत्या त्या आता इथंच मी वापरायला लागली. आणि आज केलाय दोडका. आज नवीन बेत दोडका केलाय, दोडका. पण ती बी दोडक्याला बी खात नाही ती, फुलवरला खात नाही ती, कोबीला खात नाही ती खायला. आणि काय नाही काय करावं तरी काय करावं तरी. भाजी शिजाय घातलेली आहे. तुम्ही म्हणता ह्या लसणाचं काय चाललंय. हे लसूण सांडण्यासाठी सगळं काढायचं. या सगळं टरपाला काढावं लागतं, नाहीतर मग ते जमत नाही सोलून. आणि ही कुड्या सोडल्यावर आपल्या आशा दिसतात. प्रत्येकाला वाटतं की तुम्ही लसणाचं हे करता का काय. नाही, तुम्हाला लसणाचं फसवून काय करायचंय होय आत्या. ह्या लसणाच्या मनानेच पाकळ्या पडल्या का नाही, मग ती आम्ही असंच घरी खायला ठेवतो. मग आपल्याला पण भाजीला लागतंय ना, म्हणून आम्ही अशाच ठेवल्या होत्या. आणि ही आता आणि ही लसूण सगळं असं स्वच्छ सोलून मगच आम्ही सांडग्याला घालतो. बरेच जण वडे म्हणतात, काय ठिकाणी सांडगे म्हणतात. सांडगे म्हणल्यावर कळत नाही, वडे म्हणल्यानंतर काय यांना कळतं. इकडे भाजी शिजाय घातली. तुम्ही म्हणता तुमचं काय चाललंय. तर आता म्हणल्या मग आधी लसूण सोलून देईन, मग कपडे धुवून ये. बाहेरचं काम करत आले. अजून गुरांना खायला टाकायचंय, दूध घालायला जायचंय. आता पोरं गेली शनिवार शाळेत. आणि बापू घरीच होते, कुठे गेलं. त्या लाईट गेली, सकाळची लाईट आहे, कुठं भिजवायचं. बघू बापू कुठे गेले तर आपण बापूला आल्यावर विचारू. थांबा, त्यांचा समाचार घेऊ. सकाळचा सगळा टायमिंग होऊन गेलाय आणि एकदम थोडा आजारी असल्यामुळे मच्छर चावून येतात चेहऱ्याला. इतकं दुःख झालं ते. रात्री कसलं ऊन पडलंय. असं आम्हाला सांडगे घालायच्यात. सकाळ इतकं ऊन पडलंय, खूप ऊन पडलंय, खूप. एकदम मस्त सांडगे वाळतील. आणि बापू आलेत, दूध घालायला गेलते. मला घासायचे होते भांडे घासून सांडग्याचं बघणार नाही आपण. बापूंचा थोडासा मी तुम्हाला म्हणलेलं ना सकाळी, बापूंचा थोडा व्हिडिओ काढूया. तर आता भांडे घासते तोवर बापू जेवण करायला येतील. मग बापूंचं काय म्हणतात काय नाही. आज काय रानात नाही, आता रानातलं काम सगळं झालेलं आहे. कालच बघितलं, काल गुरांना खाया सुद्धा 2-3 दिवसाचं काढून आणले एकदाच. कारण का आता खूप सांडगे घालायच्यात. सांडगे घातलेले संपलेत, ऑर्डरी खूप आहे त्या. आता भांडी घासते आणि मग झाडून काढते एक आवरते. चला, बापू आल्यात, ह्यांना भेटायला कोणतरी आले. कुठे गेले बापू. बापूंच्या तर नुसतं माग हिंडावं लागते बाई, काय खरं नाही. बापू तर गायबच होतात रोजच. काय आले रानात. ट्रॅक्टर आलाय. काय करता आता. नांगार तुकी राहिले अर्धा एकर काटवाळाचं. कालचं दाखवलेलं तेवढं साफ केलंय सगळं. आणि आता काय करता. आता उलीशी कोथमीर आणि मका गुरांना. गुरांना मका टाकताय ना, पण इस कटायची की होय. एकाचं नाही बी, मग एकाचं म्हणजे लय पैशाचं नाही आणायचं. आपलं घरचं बी साध्या मकाचं. साध्या मकाचं 10 किलो इस करता होय. पेरतो लगेच मंगळवारी नाही तर बुधवारी. पण सोमवारपासून लाईट आहे ना.
सोमवारपासून आहे पण नाही जमत भिजवायला. हे पहिलं भरणं काढायचं आणि मग त्याला सुरू. होय. हा असं गणित आहे. चाललंय पदशीर. चाललंय आणि ना? आता भाजी का नाही भाजी हा स्पष्ट बोलतो. कोथमीर आली 3 रुपयावर. हा मला माहित होतं तसं व्हायचं या. हा आणि माहित म्हणजे तुम्ही म्हणताल देव ऋषी का तसलं नाही. पण समद्याचं वापस संगटी आल्यामुळं हम्म. समद्याच्याच आल्या सगळं एकदम. टाकलं सगळ्यांनी एकदम टाकलं एकदम सगळ्यांचं टाकलं एकदम आणि आलं. आमचं ते आपलं उन्हाळ्यात टाकलं पावसाच्या आधी. आणि पावसावर आलं म्हणून मला बाजार गावला हो का. तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे. आणि असू द्या कसं असेल तसं. आणि आपली आता 3 जरी गेली हा तरी काय अडचण नाही. अजून लय आहे या. आणि टाकीत राहायचं लय भाजी तेवढंच टाकली येतात. अजून. हो 400 पिंडी नेली हम्म. आणि 2 रुपयानी जरी गेली हो म्हणून आहे का हा हा तरी बी हम्म. 800 रुपये येणार. ही काय महागारी द्यायच्यात का नाही ना. नाही. आणि उष्ण घेतलेलं रविवारी देतो म्हणल्यावर रविवारी कुठनं द्यायचं हो नाही काय कुठनं कामावर जायचं का हा? आता तुम्ही आणि कामावर 5 तास मरल की माणूस. त्यांनी बी तरास आपण कोणाला कामाला लावलं तरी तरास देत नाही. तुझ्या ह्याने दादा कसं असेल चलू दे होय कवर चलू दे कवाच मग. नाही. मी काट्याच्या वाडीला होतो हम्म. अजय काट्यांच्यात कामाव. कव्वा बिचारा अजय काटेनं कव्वा माणसाच्या माग नाही हो कव्वाच नाही. सगळा विश्वास हो ना तुमच्यावर ना. माझ्यावर माणसांवर लेबरवर विश्वास दिला पाहिजे. नाही पहिलं लय दिवस हा मी 30 वर्ष काढल्यात त्यांच्या. तिकडं कधीच्या का 3 रुपयाने मसर राखली त्यांची. हा आपलं स्पष्ट बोल. नाही ती लय दिवसापूर्वीचा लय काळ. दिवसापूर्वीचा काळ आहे ती. हा असू दे, चाललं तर आमच्या राहणार. लग्नाच्या आधीचा काळ आहे. बर हो चलू द्या कसं असेल बर, बर. तसं. ये तू काका नाहीतर मामा, तवर ट्रॅक्टर काकू, यायचा राहणार तर सूर्य, सुखी राहा गाड्या सुखी राहा. सगळी. कोणाला काय म्हणत जाऊ नका. आणि समजून घेत जरा कोण तुम्ही काय म्हणत जा म्हणलं तर. सगळ्याला है ना. लय राग आणत जाऊ नका. माघारी घ्यायची. हा नाही तर लय गदाळ काम होते ती. हा चलू का मग. बर बर चला चला. असू द्या हा व्हिडिओ इथं संपवती. किती 11च्या बातम्या दिल्या ना. बापूंच्या 11च्या बातम्या झाल्यात. असू द्या तर हा व्हिडिओ इथं संपवती. बाय सगळ्यांना.